हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे। पाहू शकता मी तुम्हाला साहित्य तिथं दाखवलेलं। कांदा घेतलेला मी, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलेला आहे आणि टमाटा घेतला होता। हे सर्व मी छान बारीक चिरून घेतलेले। ते इथे वांगी घेतलेत मी पावशर, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेत बघा। तर इथे एक बटाटा घेतलाय। आपण ही रेसिपी अगदी छान आहे, तुम्हाला बघा पुढे कळणच, पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा। तर इथे मी एक बटाटा घेतलाय, त्याची वरून साल काढून घ्यायची बघा सर्व आपल्याला। आणि तो बटाटा आपल्याला पातळ असं जरा चिरून घ्यायचा आहे, लई पण पातळ चिरायचा नाही, मीडियम चिरायचा आहे असा। तर बघा मी कशी चिरते तुम्हाला दाखवते मी आता। तर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मैत्रिणींना माझे हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर शेअर करा आणि छान छान कमेंट पण करा। तर पाहू शकता बटाटा बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। लई जाड पण नाही आणि लई पातळ पण नाही, पाहू शकता तुम्ही। खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्कीच ट्राय करून बघा एकदा तरी। आणि माझ्या रेसिपी सगळ्या अशा झटपट होणाऱ्या असतात, बिलकुल पण टाइम लागत नाही। सोप्या साध्या रेसिपी आहेत माझ्या, नक्कीच बघत जावा। व्हिडिओ मोठे नसतात, छोटेच व्हिडिओ असतात माझे। तर पाहू शकता आपण एक बटाटा तो मी कट करून घेतलेला आहे। तर तो आपण आता पाण्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे लाल पडत नाही बटाटा। आणि आता वांगी चिरून घ्यायच्यात आपल्याला बघा। मी देठ काढून टाकणार आहे मैत्रिणींनो। आणि आपल्याला जसं आपण बटाटा चिरलाय त्याप्रमाणे आपल्याला वांगी चिरून घ्यायच्यात बघा। पाहू शकता अशा पद्धतीने। वांग चेक करायचे, किडकं आहे का काय आहे, किडका असेल तर फेकून द्या, संपूर्णच वांग घेऊ नका। कुणी कुणी कसं करता, वांग चिरलं ना तर ते किडका असलं तर तेवढी जागा काढून टाकतात आणि ते घेतात बाकीचं वांग। पण असं करू नका, पूर्णच वांग फेकून द्यायचं। तर पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी सर्व वांगी चिरून घेणार आहे आता। वांगी अशी आपली कवळी आहेत, चिरायला पटापट पटापट चिरल्या जातात आणि शिजणार पण लगेच, टाइम लागणार नाही बिलकुल। तर पाहू शकता सर्व वांगी मी चिरून घेतल्यात मस्त। तर आपल्याला ही पाण्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि स्वच्छ 2 पाण्याने ही धुवून काढायच्यात आपल्याला बघा। तर पाहू शकता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतल्यात 2 पाण्याने। तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि रेसिपी वळूया चला। तर इथे एक कढई ठेवली आहे गॅसवर बघा मी। कढई छान आपली गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये मी साधारण 1 पळी तेल टाकून घेणार आहे आता। पाहू शकता तुम्ही। तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आणि जिरं फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा। भरपूर सारा लसूण घेतलेला मी, चांगला ठेसून घेऊन मग चिरला छान, त्याने सुगंध पण मस्त येतो। तर इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे बघा भरपूर सारी, ती टाकून दिल्यात। त्यानंतर आपल्याला इथे हिंग टाकून घ्यायचं आहे थोडासा। हिंग टाकीत जा मैत्रिणींनो, भाज्यांना चांगलं असतं। तर हे सर्व आपल्याला एकदा आता छान चमच्याने हलवून घ्यायचे बघा। त्यानंतर इथे मी एक कांदा घेतला होता बारीक चिरून बघा,
तो कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही। मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर कांदा आपला छान मऊ झालाय। तर एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे छान परत एकदा हलवून घ्यायचे, आपल्याला मिक्स करायचे चांगलं। तर पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा टमाटा छान आपला परतला गेलेला आहे। त्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर टाकून घेते बघा। कोथिंबीर पण छान आपल्याला हलवून घ्यायची। मैत्रिणींनो, सर्व व्यवस्थित मी तुम्हाला डिटेल मध्ये सर्व सांगते, घाई करत नाही कुठल्या गोष्टीची। इथे मसाले घेतलेत बघा, मी हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेले आहे, बेडगी मिरची कलरची थोडीशी तो मसाला घेतलाय मी, धना पावडर घेतलेली आहे। तर असे मसाले घेतलेले आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। तर हे मसाले तेलावर छान मी परतून घेतलेत बघा। आणि परतल्याच्या नंतर आपल्याला हे वांग आणि बटाटा मी त्याचे काप करून घेतलेले ते सोडून द्यायचेत मसाल्यामध्ये आणि छान एकदा परत एकदा हलवून घ्यायचे आपल्याला ही भाजी। तुम्हाला कळालंच असेल मी काय करते, वांग बटाट्याची भाजी बनवते, अगदी खूप छान लागते ही भाजी। टिफिनला पण आणि डाळ भात बनवला तर तोंडी लावायला आणि झटपट होणारी, टाइम बिलकुल पण लागत नाही। नक्की करून बघा मैत्रिणींनो। इथे बघा चवीनुसार मी मीठ टाकून घेते। मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा ही भाजी छान हलवून घ्यायची बघा। आणि भाजी आपल्याला कसं पातळ करायची नाहीये, टिफिनला करतोय आपण तर सुक्कीच भाजी ही बनवणार आहे मी, थोडीशी ओलसर। इथे अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतले आणि त्यानंतर परत एकदा भाजी छान हलवून घेते बघा। भाजी छान हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला एक 5 मिनिटं भाजीवर झाकण ठेवून घ्यायचे आणि भाजी आपल्याला मध्ये मध्ये चेक करायची झाली का नाही आपली भाजी बघा। एकदा चेक करूया। किती छान कलर आलाय बघा भाजीला, मस्त दिसते का नाही चमचमीत। तर ही भाजी आपण हलवून घ्यायची आता। इथे दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त नाही टाकणार, अगदी 2 चमचे फक्त टाकणार आहे, कारण आपल्या भाजीला ग्रेव्ही छान आलेली आहे। दाण्याचं कूट टाकायचं म्हणजे कसं टेस्ट येते जरा आणि खायला पण छान लागते भाजी। सर्व आपण आता मिक्स करून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, मी भाजी तुम्हाला चेक करून दाखवते, आपला बटाटा शिजलाय का पाहू शकता तुम्ही बघा। छान मस्त मऊ शिजलेला आहे बटाटा। तर आपली भाजी ही झालेली आहे। तर ही भाजी आता मी एक तुम्हाला डिश मध्ये काढून दाखवते। तर मैत्रिणींनो, कशी वाटली माझी ही वांगा बटाट्याची भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।